तर आता आज आपण काय पाहणार आहोत गुणस्थानामध्ये. ठीक आहे. तर गुणस्थानामध्ये आपण काय पाहणार आहोत, मोहाचे उदय आणि अनुदय हे बघणार आहोत. हे बघण्यापूर्वी अगोदर काय करायचं, आपल्याला मोहण्याचे जे भेद आहेत हे पहिल्यांदा समजून घ्यायचे. मोहण्याचे कुठले कुठले भेद आहे सांगितले, तर मोहण्याचे सांगितले 3 है ना, दर्शन मोहनी आणि चारित्र्य मोहनी. मेन 2 भेद आहेत. दर्शन मोहण्याचे 3 भेद आहेत है ना, कुठले कुठले, बरोबर. आणि चारित्र्य मोहाचे 25 भेद आहेत. कुठले कुठले, अनंतानुबंधी 4 अप्रत्याख्यानावरण, 4 प्रत्याख्यानावरण, संजुलन 4 आणि 9 नौकषाय. अशा प्रकारे हे एकूण मोहनीय कर्माचे काय आहेत, 28 भेद आहेत. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की मोहण्याच्या मोह आणि योगामुळे गुणस्थान होतात. मोह आणि योगामुळे गुणस्थान होतात है ना. मग मोह आणि योगामुळे गुणस्थान होतात म्हणून मोहण्याचे पहिल्यांदा सगळे भेद आपण बघत आहोत. तर मिथ्यात्वाचा उदय साधारण कुठं असं सांगितलं, पहिल्या गुणस्थानामध्ये आहे का नाही. जे सम्यक तो नाही आहे. पुढं सांगितलं काय आहे, सम्यक मिथ्यात्वाचा उदय कधी असतो, 3ऱ्या गुणस्थानाने. सम्यक प्रकृती म्हणजे काय, क्षयक्षम सम्यक्त्व. सम्यक्त्वाचे 3 भेद बघितले तर का नाही, औपशमिक, क्षयक्षमिक आणि क्षायिक. त्यापैकी क्षयक्षमिक जे सम्यक्त्व आहे त्यामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय असतो. त्यांची गुणस्थानं कुठली, 4, 5, 6, 7. ठीक आहे ना. पुढं 8 पासून तर काय होते, श्रेणी आरूढ असतात. श्रेणी आरूढ जीवांना क्षयक्षम सम्यक्त्व असत नाही, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे सांगितलं काय की सम्यक प्रकृतीचा उदय हे सांगितला. त्यानंतर पुढं सांगितलं तर अनंतानुबंधी जे आहे, क्रोध, मान, माया, लोभ, त्यापैकी तिथं सांगितलं काय आहे की हे काय करतात, सांगितलं अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ है ना, ह्याचा उदय असेल तर सांगितलं सम्यक दर्शन होत नाही आहे ना. आणि दुसरं काय होत नाही, तर स्वरूपाचरण चारित्र्य पण होत नाही. चारित्र्य मोहण्याची प्रकृती आहे ना, ही चारित्र्य मोहण्याची प्रकृती आहे का नाही. त्यामुळं मग चारित्र्याचं पण हे सम्यक दर्शन, हे तर दर्शन मोह झालं, परंतु स्वरूपाचरण चारित्र्यसुद्धा होऊ देत नाही. ठीक आहे ना. त्यानंतर मग पुढं सांगितलं काय आहे, अप्रत्याख्यानावरण जे आहे ते काय करते सांगितलं, त्याचा उदय असताना सांगितलं थोडा देखील संयम होऊ देत नाही है ना. अप्रत्याख्यानावरण कसं आहे, सम्यक दर्शन होऊ शकतं पण थोडा देखील संयम होऊ देत नाही अप्रत्याख्यानावरण. हे झालेलं आहे आपलं सगळं. हे ॲक्च्युली 3ऱ्यांदा रिव्हिजन आहे म्हटलं तर चालेल. एकदा फळ्यावर शिकवलं होतं, एकदा ह्याच्यावर दाखवलं होतं, आता परत इथं है ना. प्रत्याख्यानावरण जो आहे तो क्रोध, मान, मायालोभ जो आहे तो काय करतो आहे, पूर्ण संयम होऊ देत नाही है ना. प्रत्याख्यानावरणाचा जो उदय आहे त्यामुळं थोडा संयम होतो परंतु महाव्रत म्हणजे पूर्ण संयम होऊ देत नाही प्रत्याख्यानात. संज्वलनामध्ये सांगितलं काय आहे की पूर्ण संयम होतो संज्वलनच्या उदयामध्ये, महाव्रती होतो परंतु यथाख्यात संयम होत नाही. हां 13व्या गुणस्थानासारखं हा नाही, 13वा नाही ॲक्च्युली 12व्या तर सुरू होतो ना यथाख्यात संयम. मोहाचा अभाव झाल्यावर हां 11, 12, 11, 12तच असतो. तर मग सांगितलं काय की अशा प्रकारे यथाख्यात संयम होऊ देत नाही असा तो संज्वलन. आणि 9 नो कषाय. मग नो कषाय काय आहेत, हे नो कषाय शब्द सांगितलं काय आहे, नो म्हणजे किंचित है ना, कषाय आहेत परंतु सांगितलं ह्या कषायांसारखे नाही आहेत है ना, असे हे अल्प कषाय. मग हे सुद्धा सांगितलं काय आहे, यथाख्यात संयमाला प्रगट होऊ देत नाही. अशा प्रकारे दर्शन मोहण्याच्या किती भेद झाले सांगितले, 28 भेद झाले. दर्शन मोहण्याच्या 28 प्रकृती आपण पाहिल्या. आता त्याला आपण काय बघणार आहोत, गुणस्थानामध्ये बघणार आहोत. तर मागच्या वेळेस ऑलरेडी हा चार्ट तुम्हाला दाखवला होता हां. फक्त ह्या चार्टमध्ये 2 चुका आहेत फक्त आहे ना. ते मी परत फोटो पाठवतो, दुरुस्त केलेला आहे. दुरुस्त केलेला चार्ट इथं आहे बघा, हा दुरुस्त केला आहे. तर हा जो जुनं जे सांगितलं होतं त्या जुन्यामध्ये काय चुकलेलं आहे, 3ऱ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय दाखवला आहे ना, तो चुकला आहे माझ्याकडनं, कळलं का. तर तो अनुदय असतो अनंतानुबंधीचा 3ऱ्या गुणस्थानामध्ये, समजलं का, लक्षात आलं का. एक ते, आणि दुसरं इथला फक्त कलर जो आहे ना तो एक चेंज केला आहे
इथला जो कलर आहे ना संजीवलन क्रोध मान माया लोभ जे दिसतंय ना, ह्यांचा काय केलेला आहे कलर जो आहे तो कलर, कारण काय इथं ते हे सुरू झालं ना पहिल्यांदाच, इथं होते संजीवलनाचा उदय, इथून काय आहे उदय नाही. तर अशा प्रकारे हे दोन चेंजेस आहेत ते केलेत. आणि हा आता नवीन चार्ट, आता हे नवीन कळालं का, ठीक आहे ना, बस एवढाच बदल झालेला आहे. दिसतं ना इथं कलर बदलला आहे. हां हा अनंतानुबंधीचा उदय जो आहे तो नाही आहे, अनुदय आहे. अनुदय लावायचा, कळलं का, उदय नाही आहे अनंतानुबंधीचा तिसऱ्यामध्ये. बस ती एक चुकलेलं आहे. आणि इथला फक्त कलर, हे दोन फक्त चेंजेस. समजलं. आता बघूया काय काय आहे, काय काय होतं आहे, काय काय नाही. स्वतः आपण बुद्धीनं आता लावायचं आहे. हे डिलीट करतो, झालं आता हे. डिलीट करायचा ऑप्शन नाही. क्लीन झालं, डिलीट. ठीक आहे. तर मग आता थोडं बुद्धीनं जर लावलं तर आपल्याला हे होईल. नाहीतर मग काय शेवटी तुम्हाला उत्तर आहे तिथं, आहे ना, बघायचं बघू शकता. पण थोडं 28 भेद आहे ते स्वतः बुद्धीनं लावायचा प्रयत्न करा. पहिलं गुणस्थान, पहिल्या गुणस्थानामध्ये पहिल्यांदा काय लावायचं नेहमी लक्षात ठेवा. सोपं काय आहे ना, जिथं प्रकृतींचा उदय कमी आहे ते लावायचं. आणि खाली काय लावायचं, फक्त उदय ज्याचा आहे त्याचा फक्त लावायचं. समज इथं कमी प्रकृतींचं आहे ना अनुदय, त्यामुळे हे अगोदर लावायचं, बाकी सगळं उदयात येते. समजलं का नाही, डोक्यात ठेवायला. आणि मग पहिल्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय असणार नाही, हा ना. सम्यक मिथ्यात्वाचा उदय कशात असतो सांगितलं होता, फक्त तिसऱ्या गुणस्थानात. आणि सम्यक प्रकृतीचा उदय कशात असतो सांगितलं होतं, 4, 5, 6, 7 सांगितलं होतं का नाही. हे काय लिहिलं होतं का नाही. हां, त्यामुळं फक्त सांगितलं काय, ह्या दोन सोडल्या, मिश्र आणि सम्यक प्रकृती, ह्यांचा उदय नाही पहिल्या गुणस्थानात. लक्षात आलं का. बाकी सगळ्यांचा उदय आहे का नाही. हां, ओके. पहिलं गुणस्थान झालं. आता गुणस्थान कुठलं, दुसरं. आता नेहमी म्हणून विचार करायचा, दुसऱ्या गुणस्थान कशामुळे घडलं, की ज्याच्यामध्ये सांगितलं मिथ्यात्वाचा उदय तर नाही आहे ना, आणि काय, परंतु अनंतानुबंधीचा उदय आहे, असं घडलेलं आहे. कळालं का नाही. त्यामुळे मिथ्यात्व, मिश्र आणि सम्यक प्रकृती ह्या तिन्हीचाही उदय नाही. दर्शन मोहनीच्या तिन्ही प्रकृतीचा उदय इथं नाही दुसऱ्या गुणस्थानात. आणि चारित्र मोहाच्या 25च्या 25चा उदय आहे. कळलं का नाही. मग इथं कलर मिथ्यात्व का केलं, कारण पुढं मिथ्यात्व नाही ना, म्हणून त्याला तसा कलर केलेला आहे. कळलं का नाही. अनंतानुबंधी पुढं नसणार आहे, कळलं का नाही, म्हणून त्याचा कलर हिरवा केला आहे ना. पुढं जाऊन ते गायब होणार नाही इथं पुढं. समजलं का नाही. हिरवा कलर काय केला ते तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे फक्त, आहे ना. म्हणजे कुठली प्रकृतीचा पुढं जाऊन अभाव होत जाणार आहे. ओके. तर अशा प्रकारे हे सांगितलं. मग दुसऱ्या गुणस्थानामध्ये दर्शन मोहनीच्या तिन्ही प्रकृतीचा उदय नाही, चारित्र मोहाच्या आहे. समजतंय ना. आता गुणस्थान कुठलं, तिसरं. डोकं फक्त लावायचं, तिथं बघायची सुद्धा गरज नाही. तिसऱ्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय असणार नाही, मिथ्यात्वाचा उदय असणार का नाही. त्यानंतर सम्यक प्रकृतीचा उदय असणार का नाही. आपण बघितलं आहे ना, सोपं आहे का नाही, आहे ना. हे दोन तर नाही. प्लस अनंतानुबंधीचा सुद्धा उदय असणार तिसऱ्या गुणस्थानात. कळलं का. बाकी सगळ्याचा आहे. म्हणजे किती सांगितलं, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4, 4 आणि 2 6चा अनुदय तिसऱ्या गुणस्थानात. मग बाकीचा 28 मधनं 6 गेले किती, 22चा उदय. लक्षात येते. तिसरं गुणस्थान सपना का की. हां,
पुढं. आता गुणस्थान कुठलं? चौथं. डोकं लावा फक्त. चौथ्या गुणस्थानामध्ये काय घडतंय है ना? चौथ्या गुणस्थानामध्ये मिथ्याचा उदय असणार का? नाही. दर्शन मोहनेचं बघा ना ओळीनं ते दाखवा ना चार्ट. मिथ्याचा उदय असणार का? नाही है ना. मिश्राचा उदय असणार का? नाही. बरोबर. आनंद अनुबंधी 4चा उदय असणार का चौथ्या गुणस्थानात? नाही. बस मिथ्यात्व, मिश्र आणि आनंद अनुबंधी 4 अशा 6चा काय झाला? अनुदय. बाकी 22चा उदय चौथ्या गुणस्थान. लक्षात राहायला सोपं आहे ना? फक्त इथंच, बाकी पुढं काय नाही, अवघड नाही. पुढं तर एकदम सोपं आहे. फक्त इथंच थोडं डोक्यात ठेवायचं. चौथं समजलं. आता गुणस्थान कुठलं? 5. मध्ये ह्या 6 तर आहेत. ह्या 6 मध्ये अजून काय मिसळणार है ना? ह्या 6 तर आहेत ना. मिथ्यात्व, मिश्र, अनंत, अनुबंधी 4. ह्या 6 5व्या गुणस्थानामध्ये. आता ह्याला पिवळं केलं बघा. बघितलं का? कळलं का नाही? ह्या 6 आहेत पण काय ॲड झालं? अप्रत्याख्यानावरून 4चा पण उदय असणार नाही 5व्या गुणस्थानात. बघितलं का नाही आपण? कारण अप्रत्याख्यानावरून काय करते सांगितलं होतं ना, थोडा देखील संयम होऊ देत नाही. 5व्या गुणस्थानात थोडा संयम आहे का नाही? त्यामुळं अप्रत्याख्यानावरणाचा काय झाला? अनुदय. मग किती झाले? 6 आणि 4 10. बाकीचे 18 उदय. लक्षात कसं ठेवायचं समजतंय का नाही? हे पक्का करायचं. हे कर्मकांडची सुद्धा पक्क आहे. म्हणून म्हणलं होतं की हे महत्त्वाचं आहे. सोमवारी त्यासाठी सांगितलं होतं की स्पेशली त्यासाठी घडवतं. ठीक आहे. पुढं 5वं गुणस्थान समजलं. आता गुणस्थान कुठलं? 6वं. 10 प्रकृती तर आहेत आहे ना. त्या 10 प्रकृतीमध्ये काय ॲड होणार आता? प्रत्याख्यानावरण 4. 10 आणि 4 14. 14चा अनुदय, 14चा उदय. लक्षात राहील का नाही? 14 14 50-50. 6व्या गुणस्थानात पण तसंच, 7व्या गुणस्थानात पण तसंच. ओके है ना. आता गुणस्थान कुठलं? 8वं. आता काय चढायला लागलाय तो? श्रेणी चढायला लागलाय का नाही? मग श्रेणी चढत असताना काय घेऊन जात नाही? अनंतानुमती तर नाही. ते आपण घालवलं की 10. श्रेणी चढत असताना आपण ह्या 10 प्रकृती घालवल्या की मिथ्यात्व, मिश्र, अनंतानुबंधी 4, अप्रत्याख्यान 4 आणि प्रत्याख्यान 4 असे 14 प्रकृतींचा काय आहे आपण? अभाव. 8व्यामध्ये काय वाढलं? सम्यक प्रकृती. सांगितलं होतं का नाही? सम्यक प्रकृती. सम्यक प्रकृती 4 5 6 7 पुढं आहे का? नाही. कळलं का नाही? मग आता त्या 8व्यामध्ये काय आलं? सम्यक प्रकृतीचा अनुदय. म्हणून तिथं त्याला काय केलेलं आहे? हिरवं केलं. कळते का? फोटो मी पाठवतो. काय काळजी नका, तुम्हाला ह्याची गरज नाही. ह्याचा फोटो मी पाठवून देतो आहे ना. तर ह्याचा काय केलेला आहे? अनुदय. मग किती झाले? 8व्या गुणस्थानात किती झाले अनुदय? 15. काय असं करते कोण? 14 केलं का नाही? एक तर वाढलं फक्त 15. आणि इकडे किती येणार? 13. खूप सोपं आहे. खूपच सोपं आहे. खरं सांगतो. जरा फक्त थोडंसं डोकं चालवा आहे ना. ठीक आहे. आता 15 साली लक्षात ठेवा एवढा आकडा. तर 8व्या गुणस्थानात. आता 9व्या गुणस्थान. आता 9व्या गुणस्थानात काय वाढणार सांगितलं? हे 15 तर होते परंतु काय वाढलं आता? 6 9 शाय. 15 आणि 6 किती झाले? 21. 21चा अनुदय. मग उदय कितीचा असणार? संज्वलन 4 आणि 3 9 कशा. कळतं का नाही? हां 21 आणि ह्या किती आहेत? 4 आणि 3 7. 7 प्रकृतीचा उदय. 9 झालं. आता गुणस्थान कुठलं? आता 10व्यामध्ये बाकीचा विचार करायचा नाही. फक्त आपल्याला माहिती आहे कशाचा उदय आहे? फक्त लोभाचा उदय. बाकी सगळ्याचा अनुदय. म्हणून इथं हे की ना संज्वलन, क्रोध, मान, माया ह्याला काय केलेलं आहे? पिवळं केलं. बाकी सगळं हां हिरवं केलेलं आहे. कळलं का नाही? आता हे सगळे अनुदयात गेले. 10व्या गुणस्थानाचं नाव काय? सूक्ष्म
सांप्राय आहे ना. गुणस्थानाचं नाव सांगता येत नाही तर अवघड आहे बरं का. पटदिशी सांगता पाहिजे. तुम्हाला सांगितलं का नाही, परवा सांगितलेलं आहे गुणस्थानाचं नाव आहे ना. सगळ्यांना जमलं पाहिजे पटदिशी. काय आता काय आता खूप आपण वर गेलेलो आहोत, पुढे गेलो आहोत. सो 10व्या गुणस्थानाचं नाव काय, सूक्ष्म आहे ना. मग सूक्ष्म कशा सांगितलं का नाही, फक्त संज्वलन लोभ राहिला आहे मोहनी कर्मातला. बाकी 27च्या 27चा काय आहे, अनुदय. 10वं. 11व्यामध्ये लोभाचा उदय आहे का, संपला का नाही. 11व्या गुणस्थानाचं नाव काय, उपशांत मोह. मोह काय करून टाकला हा ना. त्यामुळं 28च्या 28चा काय आहे, उपशम अनुदय आहे ना. आणि 11 करून मोहनीय सोडून बाकीच्या कर्मांचा काय आहे, बाकीच्या 7 कर्मांचा उदय आहे. चारित्र मोहनी काय, मोहनीय घालवलं की आपण. बाकीचे 7 कर्म आहेत का नाही, ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय, यांचा उदय. कळलं. मोहनीय सोडून बाकीचा उदय. 11. 12 गुणस्थानात काय आहे, उपशम श्रेणी चढणारा उपशम करणार, शपक श्रेणी चढणारा 11 येणार का नाही. तो 12व्यात डायरेक्ट 28 प्रकृतींचा काय करणार, क्षय करून टाकणार आहे ना. आणि इथं मोहनीय सोडून बाकीच्यांचा उदय असणार 12व्यात. 13वं गुणस्थान कोण झाले, अरिहंत झाले की नाही. मग अरिहंतांना 4 घाती कर्माचा अनुदय आणि उदय, परंतु कसे आहेत, योग सहित. संयोग केवली ना हा ना. आणि 14व्या गुणस्थानामध्ये 4 घाती कर्माचा अनुदय आहेच है ना. 4 अघाती कर्माचा उदय आहे, परंतु कसे आहेत, योग रहित आहेत. कळालं का. हा अशा प्रकारे झाला मोहाचा उदय आणि अनुदय. आणि हे आपण सामान्य अपेक्षेने बघितलेलं आहे. ह्यामध्ये अजून विशेषतः वेगवेगळ्या असणार. हे कथन सगळं काय आहे, सामान्य अपेक्षेने घटवलेलं आहे. विशेषतः म्हणजे जर हे क्षयक्षम सम्यक्त्व ह्यामध्ये धरलेलं आहे, जर क्षयक्षम सम्यक्त्व नाही धरलं, उपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने थोडंसं वेगळं होणार. कळलं का नाही. क्षयिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने थोडंसं वेगळं होणार. कळलं का नाही. गुणस्थानाच्या अपेक्षेने वेगळं, परत मार्गणस्थानामध्ये घटवलं तर तिथं तिथल्या गतीच्या अपेक्षेने वेगळं. आणि हे सगळं कर्मकांडमध्ये आहे. कळलं. हे सगळं कर्मकांडमध्ये येणार आहे. हा बेसिक पक्का पाया करून टाका. डोळे झाकून सुद्धा सांगता आलं पाहिजे की कोणाचा उदय आहे आणि कोणाचा अनुदय आहे, कुठल्या गुणस्थानामध्ये. आणि हे खूप पक्क केलेलं आहे. ज्यांचं बोललं त्यांनी यूट्यूबवरनं बघून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे हे सगळं बघितलं. आता ह्याच्या माध्यमातून काय करायचं आहे, आता ह्याच्या माध्यमातून आपल्याला मोहनीयचे आहेत का नाही, कुठल्या गुणस्थानापासून कुठल्या गुणस्थानापर्यंत हे आहेत हे बघायचं. गुणस्थानों में योगा दिसते का, गुणस्थान संबंधी अन्य उपयोगी विषय. गुणस्थानों में मोहनीय का उदय. आता कुठून कुठंपर्यंत आहे हा ना. जसं मिथ्यात्व कुठून कुठंपर्यंत आहे, पहिल्या गुणस्थानातच आहे ना फक्त. दिसतंय का नाही, फक्त पहिल्यापर्यंत रेष काढली आहे हा ना. अनंत अनुबंधी 4 हा ना, पहिल्या आणि दुसऱ्या. समजलं. तिसऱ्यापासून नाही आहे म्हणून ती रेष तिथं दुसऱ्यापर्यंत नेलेली आहे हा ना. त्यानंतर मिश्र प्रकृतीचा उदय फक्त तिसऱ्यातच आहे. दिसते का हा ना. हे असं सोपं. पुढं सम्यक प्रकृतीचा उदय 4थ्यापासून 7व्या गुणस्थानापर्यंत. बरोबर. ते तिसऱ्याचं नाही आहे. मला वाटलं का तिसऱ्या नाही, तिसऱ्याचं नाही, ते 4थ्याची आहे. ही लाईन तिसऱ्याची इथंपर्यंत आहे. कळलं का नाही. सो 4 ते 7 सम्यक प्रकृती. पुढं अप्रत्यक्षानावरून 4 कुठंपर्यंत, पहिल्यापासून
हा ना, चौथ्या गुणस्थानापर्यंत. प्रत्याख्यानावरण पहिल्यापासून पाचव्यापर्यंत. हा ना, पुढं आता त्यानंतर संज्वलन, क्रोध, मान, माया आणि 3 वेद ह्यांचा उदय कुठंपर्यंत आहे? पहिल्यापासून 9व्यापर्यंत. 9व्याचा जो सवेद भाग आहे तिथंपर्यंतच ॲक्च्युली ते. पुढं त्यानंतर संज्वलन, लोभ ह्याचा उदय कुठंपर्यंत आहे? 1 ते 10. आणि हास्यादी 6 कशा आहे? 1 ते 8. समजलं ना? सोपं आहे का नाही? हा ना, हे बघून सगळे सांगतात, खरी परीक्षा न बघताय. कळलं का नाही? ते डोळे न बघता प्रॅक्टिस करा. न बघता करू शकता ना. 28 प्रकृती आहेत का नाही, त्यांची नावं लिहा म्हणा तुम्हाला, आणि न बघता तुम्ही लिहा आणि तुमचं तुम्हीच क्रॉस चेक करा. ठीक आहे? जमेल का नाही जमेल? हा ना, तर तुम्ही तेवढा केलेला अभ्यासाचा फोटो पाठवा तेवढा. म्हणजे मला कळतं आहे ना किती अभ्यास करतात. काय करायचं? अभ्यास कळला का? काय करायचं आहे? हे हा ना, हे 28 प्रकृतीची असं नावं लिहायची. 28 प्रकृती नाव लिहिली का नाही? आणि त्या पुढं लिहायचं मिथ्यात्व कुठून कुठंपर्यंत? सम्यक मिथ्यात्व. कळलं ना? सम्यक प्रकृती कुठून कुठंपर्यंत असं लिहायचं. अनंतानुबंधी कुठून कुठंपर्यंत आहे? पहिला दुसरं. आत्ताच बघितलं की म्हणलं नाही अशी गंमत सुरू करायला ते. 1 ते 4 काय म्हणायला लागलाय? चौथ्यात काय असतंय काय उदय? तिसऱ्यात पण असत नाही. कळलं का? पहिल्या आणि दुसऱ्या पद्यात उदय फक्त. अप्रत्याख्यानावरण 1 ते प्रत्याख्यानावरण 1 ते 5. संज्वलन 1 ते 9 आणि लोभ फक्त आहे ना. संज्वलन, क्रोध, मान, माया फक्त असं लावायचं. आहे ना. परत त्यानंतर हास्यादी 6 कशा आहे? 6. हास्य, रती, रती, शोक, भय, जुगुप्सा 6. 1 ते 8. नुसतं 8 म्हणायचं नाही, असं लिहून काढायचंय. कळलं का? आणि स्त्री पुरुष वेद, नपुंसक वेद 1 ते 9 असं लिहून काढायचं. आणि त्याचा फोटो काय करायचा? ग्रुपवर टाकायचा. कळलं का नाही? आणि तुमचं चुकलं आहे का नाही चेक करायला तुम्हाला आहेच ऑलरेडी. हे नाही, हे नाही, हे हा चार्ट तुम्हाला आहेच पुस्तकामध्ये. कळलं का? हा चार्ट पुस्तकामध्ये तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हा ना. आणि चुकलं असं तर थोडं बरोबर करून मग ग्रुपमध्ये टाका. कळलं? क्रॉस चेक करून टाका. हा ना. फक्त असा चार्ट तुम्ही काढू नका, नाहीतर उगाच ते बघून नुसतं आपलं चार्ट काढला असं नाही करायचं. तुम्हाला लिहायचं आहे प्रकृतीचं नाव आणि गुणस्थान किती ते किती. समजलं? एवढी मेहनत करणार ना? पक्क करायसाठी सांगतोय. तुमचा अभ्यास पक्का होण्यासाठी सांगायला लागलो आहे. माझा काय फायदा नाही त्यात. हां, तर अशा प्रकारे हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढं हे तर सांगितलेलंच आहे, माहिती आहे आपल्याला. संज्वलनाचा जो आहे तीव्र उदय 6व्यामध्ये आहे, 7व्यामध्ये मंद उदय, 8व्यामध्ये मंदतर, 9व्यामध्ये मंदतम आणि 10व्यामध्ये सूक्ष्म उदय. हां, ठीक आहे. हे तर झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? गमनागमन. होईल का? म्हणायचं नाही. बरं ठीक आहे, जेवढं होईल तेवढं पण बघू, परत बाकीचं उद्या. गमनागमन महत्त्वाचं आहे बरं का, सांगतोय. 24 ठाणा वगैरे काय जे काय पुढचं अख्खं जे काय घटवणार आहे आपण कर्मकांडमध्ये वगैरे सगळ्यामध्ये हे गमनागमन लागतं. समजलं का? सो गमनागमन पक्क पाहिजे. हां, आता पहिल्या गुणस्थानातून आहे ना तो जीव कुठं जाऊ शकतो. आता इथं मी उत्तर तुमच्या पुढे ठेवतोय, पण ॲक्च्युली प्रयत्न करा की ते न बघता सांगायचा. काय म्हणतो कळलं का? आता ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी इथं बघा, परंतु ज्यांना कळतं आहे त्यांनी प्रयत्न ॲटलिस्ट प्रयत्न करा.
पहिल्या गुणस्थानातून कुठं जाऊ शकतो आणि कुठं काय म्हणतात येऊ शकतो, कुठून येऊ शकतो आहे का नाही. तर कुठून येऊ शकतो आपण नंतर बघू आहे ना. पहिल्यांदा जाऊ शकतो एवढंच बघू. सगळ्या गुणस्थानांचं जाऊ शकतो आहे ना. कुठं जाऊ शकतो? पहिल्या गुणस्थानातनं दुसऱ्यात जाऊ शकतो का? नाही. पहिल्यातनं तिसऱ्यात जाऊ शकतो का? आहे ना, जाऊ शकतो आहे ना. तसा उदय आला तर जाऊ शकतो. पहिल्यातनं तिसऱ्यात जाऊ शकतो. ठीक आहे ना. पहिल्यातनं चौथ्यात जाऊ शकतो का? आरामात. सम्यदर्शन झाल्यावर पहिल्यातनं पाचव्यात तिथं बघू नका, प्रयत्न करा, जरा जरा डोकं लावा की सगळं काय ऐकतं पाहिजे. मला काय, मी गायब करू शकतो 2 मिनिटात, मला काय प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला नाहीच डोकं लावायचं तर बसा, मग मी काय करणार नाही. स्वतः जरा डोकं लावा फक्त आहे ना. पहिल्यातनं चौथ्यात जाऊ शकतो, पहिल्यातनं पाचव्यात जाऊ शकतो ना. सम्य मिथ्यादृष्टी आहे, देशवृत्ती झाला तर पाचव्यात जाऊ शकतो का नाही? कळलं का नाही? पुढं पहिल्यातनं 6व्या 7व्यात, पहिल्यातनं 7व्यात जाऊ शकतो. 6व्यात जाऊ शकतो का? का 6व्यात कोण जाऊ शकते? 7व्यातूनच 6व्यात जाऊ शकतो. हा नियम सांगितले, आठवत आहे का? गेले सगळं विसरून परत का तिथं बघून सांगताय है ना. पूर्ण डोक्यात फिक्स करून टाका, लॉक करून टाका एकदम है ना. ठीक आहे. तर पहिल्यातून 7व्यात जाऊ शकतो, पण पहिल्यातनं 6व्यात जाऊ शकत. 6व्यात जायचं असेल तर एकच दरवाजा आहे. 6व्यात जायचं असेल तर 6व्यातनं कुठं यायचं ते कुठं बी जावा, परंतु 6व्यात जायचं असेल तर दरवाजा कुठून आहे? 7व्यामधूनच. हे फिक्स समजलं है ना. सो झालं, पहिलं गुणस्थान झालं. पुढं 8व्यापासून तर काही विषय नाहीच. कळलं का नाही? 8व्यापासून श्रेणी चालू होती का नाही? मग श्रेणी कोण चढणार आहे? 7व्यापासूनच श्रेणी चढता येते. त्यामुळे 8व्यापासूनचा विषय संपला. आता दुसऱ्या गुणस्थानातून कुठं जाऊ शकतो? दुसऱ्या गुणस्थानातनं पहिल्यात, तिसऱ्यात, चौथ्यात. हळूच बघतात, कशाला बघायला लागते? फुल कॉन्फिडन्स पाहिजे. अहो नियम आहे, जर दुसऱ्या गुणस्थानात आला तर नियमानं काय होणार आहे? आपण बघितलं आहे का नाही? तिथं सम्यक तशा काळामध्ये दुसऱ्या गुणस्थानाचा आला, काळ संपला की काय होणार? नियमानं रूलच आहे. हे रूल्स लक्षात ठेवा. कळालं का? नाहीतर लिहून ठेवा, पटापट 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 लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं? 6व्या गुणस्थानात 7व्यातूनच येतो. दुसऱ्या गुणस्थानात गेलेला नियमाने पहिल्यातच जातो. कळलं का नाही? हे रूल फिक्स करून टाकायचे आहे ना. लिहून ठेवा सांगतोय, अजून अभ्यास टाकतो. हे जे जे रूल सांगतोय का नाही आहे ना, प्रत्येकाने एक 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 रूल टाकायचा, एक एकच रूल टाकायचा सांगतोय. सगळे रूल नाही टाकायचे. ग्रुपमध्ये प्रत्येकानं एक रूल टाकायचा. अभ्यास करत नाहीत काय काय जण. मी परवा सांगितलं होतं महात्माजींचं, ज्यांनी सांगितलं त्यांनी छान लिहिलं आहे, मस्त लिहिलं आहे आहे ना. पण अजून खूप जणांनी अजून लिहिलेलं नाही. पुरुषांनी, कळालं का? विचारा, आपण महात्माजींचे शिष्य आहात का? अजून खूप वाक्य आहेत, अजून लिहिलं नाही तुम्ही. कळलं का? अपेक्षित आहे हां. तर ते लिहायचं. आणि आता हे नियम कळालं का? टाकायचं काय? एक तर नियम लक्षात राहील का नाही, आणि एक पण नियम लक्षात राहणार नाही तर मग कसा नियमानं मोक्षाला जाणार आहे? हां, जरा तर जरा लक्ष देऊन ठेवा, प्रयत्न करा. झाला, टाईम संपला आपला. चला, दुसरं झालं. आता गुणस्थान कुठलं? तिसरं. तिसऱ्यातनं कुठं जाऊ शकतो है ना. पहिल्यात जाऊ शकतो का नाही? तिसऱ्यातनं जाऊ शकतो. तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये जाऊ शकतो. तिसऱ्यातनं पाचव्यामध्ये नाही. नाही कॉन्फिडन्स. मला विचारायला परीक्षेमध्ये हे काय करणार आहेत है ना. काय जरा 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 हे करा, थोडासा मेहनत करा, सुरुवात करा है ना. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्यातनं पाचव्यात झाला, जाऊ शकत नाही. पुढं तर काय विषय नाहीच. ठीक आहे. आता गुणस्थान कुठलं? आता सोपं आहे. चौथ्यातनं कुठं कुठं जाऊ शकतो? पहिल्यात जाऊ शकतो का? जाऊ शकतो. सम्यक तत्त्व मिथ्यादृष्टी होऊ शकतो का नाही?
चौथ्यातनं दुसऱ्यात जाऊ शकतो का नाही? जाऊ शकतो. काय जाऊ शकतो? दुसरं गुणस्थान कधी येतं? औपशमिक सम्यक्त्वामध्ये अनंतानुबंधीचा उदय आला तर ना, त्यामुळे चौथ्यातनं पण दुसऱ्यामध्ये जाऊ शकतो. चौथ्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो. चौथ्यातनं पाचव्यामध्ये जाऊ शकतो. चौथ्यातनं मग सहाव्या विचारणार तो सहाव्यात जाऊ शकतं का? चौथ्यातनं सातव्यात जाऊ शकतो. नियम आहे ना आपला. सहाव्यामध्ये फक्त कोण जाऊ शकतोय? सातव्यातून. ओके, पुढचा काय विषय तर नाही. चौथा झाला. सोपं आहे ना. पुढं पाचवं गुणस्थान काय नाही, सगळं हे सारखंच आहे ना. पाचव्यातनं पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, पाचव्यातनं चौथ्यामध्ये येऊ शकतो. कळलं ना. पाचव्यातनं सहाव्यामध्ये जागेत आहे ना. आणि पाचव्यातनं सातव्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. सहाव्यामध्ये पण सगळे सहाव्यातनं पहिल्यामध्ये येऊ शकतो का ना? येऊ शकतो. सहाव्यातनं सातव्यात जाऊ असं का नाही? पहिल्या देऊ शकतो की दुसरा देऊ शकतो का? येऊ शकतो. तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, पाचव्यामध्ये आणि सातव्यामध्ये सगळीकडे जात आहे. सहावं गुणस्थान ह्या 7पर्यंत सगळीकडे जात आहे. कळलं का नाही? आठव्याचा विषय नाही. आठव्यात कोण जाणार? फक्त श्रेणी बाले. आता सातव्यातून आहे ना पहिल्यामध्ये जाऊ शकतो का? सातव्यातून डायरेक्ट पहिल्यात जात नाही. आहे का कुठे ॲरो आहे का? सातव्यातनं पहिल्यात कधीच जात नाही. कळलं का नाही? मरण जरी आलं तरी तो सातव्यात जरी मेला तरी तो चौथ्यात जाईल, परंतु सातव्यातनं पहिल्यात डायरेक्ट कधी जात नाही. त्याला पहिल्यात जायचं असेल तर सातव्यातनं सहाव्यात येणार. कळलं का? मग पहिल्यात जाईल. पहिल्या गुणस्थान जाऊ शकतो की गुणस्थान बदललं. संयम जरी असला तरी सुद्धा द्रव्य संयम राहू शकतो, जाऊ शकतो, दोन्ही पण असेल. कळलं का? पण अंतरंग जो आहे तो गेला. सगळे मिथ्यात्व, अनंतानुबंधी वगैरे सगळं सुरू झालं. सातव्यातून सहाव्यात येणार, मग पहिल्यात जाणार. हा ना. मरण झालं तर सातव्यात मेला तर सातव्यातनं चौथ्यात जातो. मेला तर पण इथं मरणाच्या अपेक्षेने आता चाललंच नाही चर्चा, ती नंतर आहे. कळलं का? त्यामुळे सातव्यातनं पहिल्यात जात नाही. मग जर पहिल्यात जात नाही तर दुसऱ्यात जाईल का? तिसऱ्यात जाईल का? आता सातव्यातनं सहाव्यामध्ये जाईल का? सातव्यातनं सहाव्यामध्ये नाही जात. सातव्यातून सहाव्यात नाही. चौथं, सॉरी माझा शब्द चुकला. सातव्यातनं चौथ्यात जातो का? नाही. मरणाची अपेक्षा नाही चालली. आता मरण नाही आपला. आता मरण लावत नाही ना आपण. मरणाचं नंतर लावूया ना. पहिल्यांदा हे पक्का करा. सातव्यातनं चौथ्यात जाऊ शकत नाही. सातव्यातनं पाचव्यात नाही. सातव्यातनं नियमानं कुठं जातोय? सहाव्यात. हा नियम लावून टाकायचा. एक तर सहाव्यात जाईल नाहीतर आठव्यात जाईल. दोनच रस्ते समज. म्हणून मला बुद्धीने लावा म्हणजे तुमचं पक्क होईल. तुम्ही जेवढं बघून लावचाल तेवढं तुमचं कच्चं राहणार. कळलं? सातवं झालं. आता गुणस्थान कुठलं? आठवं आहे ना. आठव्या गुणस्थानातनं एकतर सातव्यात जाईल नाहीतर नवव्यात जाईल. नवव्याचं पण आठव्यात जाईल नाहीतर है ना. दहाव्याचं नवव्यात जाईल महाग आला तर, नाहीतर पुढं 11व्या उपशम श्रेणी असेल तर 11व्यात, शपक श्रेणी असेल तर 12व्यात. 11व्याचं एकच रस्ता आहे फक्त 10व्यात जायचा. कळलं का नाही? 12व्याचं महागाई यायचा रस्ता संपला. नियमानं कुठे? 13व्यात. आणि 13व्याचं आणि 14व्याचं
झालं. हे फक्त आपण काय बघितलं, गमन बघितलं. उद्याच्याला आगमन बघू. ह्यातच येतं आहे आगमन, परंतु घटू आपण. समजलं ना? समजतंय? जर कोणाला समजलं नाही तर सांगा. ठीक आहे. अशा प्रकारे हे 14 गुणस्थानांचं पाहिलं. ओम.